प्रूव्ह द फॉलोइंग मधलं 14व गणित इन ब्रॅकेट 1 प्लस tan a tan b स्क्वेअर प्लस tan a मायनस tan b स्क्वेअर इक्वल टू सेक स्क्वेअर a सेक स्क्वेअर b। आता इथे आपल्याला प्रूव्ह करायचं RHS इक्वल टू LHS इक्वल टू RHS। तर इथे RHS साइडला सेक स्क्वेअर a आणि सेक स्क्वेअर b आहे आणि LHS साइडला tan a tan b आहे। तर इथे आपल्याला आयडेंटिटीचा वापर होणार। इथे 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा ह्या आयडेंटिटीचा इथे आपण वापर नंतर आपल्याला करायचा आहे। आणि इथे एक्सपान्शन फॉर्म्युला वापरायचा आहे दोन्ही ठिकाणी। इथे a प्लस बी स्क्वेअर आणि a मायनस बी स्क्वेअर। a प्लस बी स्क्वेअर a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab a मायनस बी स्क्वेअर a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab ह्या दोन्ही फॉर्म्युलाचा इथे आपल्याला वापर करणार आहेत आपण। आता इथे a प्लस बी a इक्वल टू 1 अँड b इक्वल टू tan a tan b। LHS साइड इथे आपण आता हे एक्सपांड करून घेऊ, ह्याचा विस्तार करू। LHS इक्वल टू a स्क्वेअर मीन्स 1 स्क्वेअर 1 b स्क्वेअर मीन्स tan स्क्वेअर a tan स्क्वेअर b प्लस 2 into a into b 2 into 1 2 and b is here tan a tan b। आता इथे सुद्धा आपल्याला एक्सपान्शन फॉर्म्युला वापरायचा आहे a मायनस बी स्क्वेअर a मायनस बी स्क्वेअर a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab प्लस tan स्क्वेअर a प्लस tan स्क्वेअर b मायनस 2 tan a tan b। इथे आपलं एक्सपांड करून झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये कोणत्या टर्म कट होतात ते बघू आपण। इथे प्लस 2 tan a tan b इथे मायनस 2 tan a tan b हे दोन्ही कट होते। नाउ रिमेनिंग टर्म्स आर 1 प्लस tan स्क्वेअर a tan स्क्वेअर b प्लस tan स्क्वेअर a प्लस tan स्क्वेअर b। आता इथे 1 आहे, इथे tan स्क्वेअर आहे, हे आपण एका ब्रॅकेट मध्ये घेऊ। 1 प्लस tan स्क्वेअर a प्लस tan स्क्वेअर a tan स्क्वेअर b प्लस tan स्क्वेअर b। आता इथे सुद्धा tan स्क्वेअर b आणि tan स्क्वेअर b दोन्ही कडे आहे। इथे आपण tan स्क्वेअर b कंसाच्या बाहेर घेऊ। 1 प्लस tan स्क्वेअर a प्लस tan स्क्वेअर b इन ब्रॅकेट tan स्क्वेअर a प्लस 1 1 प्लस tan स्क्वेअर a प्लस tan स्क्वेअर b। आता ही टर्म आधी लिहू आपण 1 प्लस tan स्क्वेअर a इथे 1 प्लस tan स्क्वेअर a इथे पण 1 प्लस tan स्क्वेअर a। तर इथे आपण हे कॉमन घेऊ 1 प्लस tan स्क्वेअर a इन अनदर ब्रॅकेट 1 प्लस tan स्क्वेअर b। Now 1 plus tan square a mean sec square a and 1 plus tan square b means sec square b। तर ह्या आयडेंटिटी वरून आपण इथे 1 plus tan square a means sec square a and 1 plus tan square b means sec square b। sec square a into sec square b and it is equal to RHS side। LHS side equal to RHS side। तर इथे हा क्वेश्चन सॉल्व करताना आपण एक्सपान्शन फॉर्म्युले वापरलेत। a प्लस बी स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab आणि दुसरा एक्सपान्शन फॉर्म्युला a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर
a minus b square means a square plus b square minus 2ab. तर ह्या दोन एक्सपान्शन फॉर्म्युलाचा वापर केलाय आणि एक ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटीचा इथे आपण वापर केलेला आहे.